मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर मध्य रेल्वेची असेल मुंबईतील लोकलची जी वाहतूक सेवा आहे ती विस्कळीत झाल्याचं चित्र आपण पाहिलेलं असेल। सकाळपासून अनेक असे व्हिडिओ होते ज्यामध्ये ट्रॅक लेवल पाणी होतं, त्यानंतर कुठे शॉर्ट सर्किट झाले होते झाड पडल्यामुळे आणि त्याचा फटका रेल्वेवर पडला होता। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वप्नील लेला सर आहेत, रेल्वेचे अधिकारी। सर, सकाळपासून जे व्हिडिओ समाज माध्यमावर आणि माध्यमांवर येत आहेत त्याचा फटका रेल्वेच्या सेवेवर कसा पडलेला? रेल्वेच्या सेवावरती व्हिडिओचा नाही तर जो जास्त पाऊस झाला त्याचा परिणाम झाला होता। यामध्ये आपण जर पाहाल तर आज रात्री 12 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत साधारणपणे 14 तासामध्ये 250 mm पेक्षा जास्त पाऊस हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एकूणच सबर्बन क्षेत्रावरती पडला होता। आपण मुंबईमधलं जे ॲव्हरेज असतं ते साधारणपणे 70 ते 80 mm पावसाचं प्रतिदिवशी असतं। त्याच्या पटीत जर पाहिलं आपण तर साधारण 3 ते 3.5 पट हा पाऊस होता, ज्यामुळे आपल्याला आपल्या ज्या सुविधा किंवा आपण ज्या अरेंजमेंट केल्या होत्या त्या थोड्याशा कुठेतरी कमी पडल्या असं वाटलं। दुसरी गोष्ट, यामध्ये जे IMDने आपल्याला इशारा येलो अलर्ट दिलेला होता त्याच्यामध्ये इतका जास्त पाऊस पडेल अशी अपेक्षा नव्हती। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारण सकाळी ज्यावेळेस 10:30 ते 11:30च्या दरम्यान आपली हार्बर लाईनवरती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाला रोड या 2 स्थानकाच्या दरम्यान आपल्या ज्या लोकल आपल्याला सस्पेंड कराव्या लागल्या होत्या 1 तासासाठी, त्यावेळेस नेमकी हायटाईड होती आणि हायटाईडची जी वेळ आहे आजची ती 11:24 होती। या हायटाईडच्या वेळेस आपण फ्लड गेट्स त्याच्या साधारण 1 तास अगोदर बंद करत असतो, ज्यामुळे पाण्याचा जो निचरा होण्याची गती असते ती कमी होते। आज या तीनही गोष्टी एकत्र आल्यामुळे आणि पावसाची जी तीव्रता होती ती अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती। यामुळे आपल्याला फक्त हार्बर लाईनवरती काही कालावधीपुरत्या साधारण 1 तासापुरत्या आपल्या गाड्या ज्या आहेत त्या सस्पेंड कराव्या लागल्या। याचसोबत आपण जर पाहाल तर ज्यावेळेस पाऊस जोरदार पडत असतो त्यावेळेस आपली व्हिजिबिलिटी किंवा दृश्यता जी आहे ती कमी होते। यातून चालकांना देखील जे सिग्नल आणि ट्रॅक बघणं अपेक्षित असतं ते बघताना त्यांना अडचण होते आणि ती अडचण झाल्यामुळे चालकाला ह्या इन्स्ट्रक्शन्स असतात की सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यांनी कमी वेग करून गाडी चालवणं अपेक्षित असतं। या माध्यमातून देखील काही गाड्यांना हा उशीर होत असतो। या उशिरामुळे हा उशीर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आवश्यक आहे, कारण जर ड्रायव्हरला किंवा लोको पायलटला सिग्नल दिसत नसेल तर त्याच्याकडनं पूर्ण वेगात गाडी चालवावी अशी अपेक्षा करणं चुकीचं ठरतं, कारण ते प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं देखील हानिकारक असतं। आणि आपण जर पाहाल तर हा जो जास्तीचा पाऊस होता तो पूर्ण मुंबईमध्ये आणि सबर्बन चालणाऱ्या सर्व क्षेत्रामध्ये, मग तो बदलापूर असू द्यात, ठाणे असू द्यात, कल्याण असू द्यात, पनवेल असू द्यात किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा, त्यानंतर आपलं सायन, कुर्ला या सर्व जागी हा जास्तीचा पाऊस पडत होता। यामुळे जे लोको पायलट्स आहेत किंवा गाड्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना देखील हे सांगण्यात आलेलं होतं की आपण सेफ्टीचं देखील योग्य ते लक्ष ठेवा। या माध्यमातून साधारणपणे 8 ते 10 मिनिटाचा उशीर जो आहे तो सकाळी झालेला होता आणि या एक्सेस पावसानंतर आपण आत्ता ज्या गाड्या चालू आहेत त्या साधारणपणे हार्बर लाईनवरती 20 ते 25 मिनटं उशिराने आणि मेन लाईनवरती साधारण 20 मिनटं उशिराने आपल्या गाड्या ज्या आहेत त्या चालू आहेत। आपण असा प्रयत्न करतो आहोत की आता पाऊस जास्त जरी पडला तरी कुठल्याही प्रकारचं अनयुज्युअल आपल्या गाड्यांसोबत होऊ नये आणि प्रवाशांना त्यांच्या वेळेत किंवा त्यांच्या ज्या गाड्याची अपेक्षित वेळ आहे तिथपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेद्वारा केला जातो आहे। खरं तर पुढच्या 24 तासांसाठी सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अशामध्ये जर रात्रीतून पाऊस झाला तर त्यावेळी काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे जेणेकरून ट्रॅकवर पाणी साचणार नाही आणि गाड्या ज्या आहेत त्या स्लो होणार? यामध्ये 2 गोष्टी आहेत की ट्रॅकवरती पाणी साचू नये म्हणून आपण जागोजागी पंप लावलेले आहेत। आपल्याकडं 43 जागा ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत। यामध्ये आपण 100हून अधिक पंप जे आहेत ते लावलेले आहेत। या पंपच्या माध्यमातून आपण पाण्याचा उपसा करत असतो आणि सोबतच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 24 तास राऊंड द क्लॉक आपल्याकडे कंट्रोलमध्ये अधिकारी देखील नेमण्यात आलेले आहेत जे कंटिन्युअसली या कंडिशनची मॉनिटरिंग करतील आणि आवश्यकतेनुसार पुढच्या गोष्टींचंही घेतील। पण यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला परत एकदा सांगू इच्छितो, संरक्षेच्या दृष्टिकोनातनं जर पाऊस जोरात चालू असेल तर सिग्नलची व्हिजिबिलिटी किंवा दृश्यता ही कमी होते। त्यावेळेस लोको पायलट त्याला कम्फर्टेबल असेल अशा स्पीडवरती गाडी चालवतो ज्यातून काही गाड्यांना उशीर होऊ शकतो। सर, खरं तर या पावसाबद्दल असं सांगितलं जातं की 107 वर्षामध्ये पहिल्यांदाच असा पाऊस झाला आहे। मे महिन्यामध्ये कदाचित असा पाऊस होतच नाही आहे, पण मात्र यावर्षी मान्सून लवकर आलेला आहे, त्यामुळे रेल्वेची काही काळ तारांबळ उडाली।
आपण जर पाहाल तर IMDचे जे रेकॉर्ड्स आहेत तर रेकॉर्डेड हिस्ट्रीमधला हा 26 मेला आलेला पहिला मान्सून आहे. याच्या अगोदरचे जे रेकॉर्ड आहेत त्यामध्ये अर्लिएस्ट ऑनसेट मान्सून ज्याला आपण म्हणतो, तर या अगोदरचा 2006चा जो मान्सून आहे तो 31 मेला आलेला होता आणि 31 मेचे 2 आणि 29 मेचे 3 असे आत्तापर्यंतच्या 5 वर्षाचं आपलं रेकॉर्ड आहे की ज्यामध्ये मान्सून हा मेच्या शेवटी आलेला होता आणि 26 मेचा मान्सून हा आत्तापर्यंतचा सगळ्यात लवकर आलेला मान्सून म्हणायला हरकत नाही. त्यामुळे देखील आपली जी तयारी आहे ती अपेक्षित याच्यामध्ये निश्चितच आहे. पण पावसाची जी तीव्रता होती, जो 200 mm किंवा 250 mmचा पाऊस आला, ती तीव्रता कुठेतरी आपल्यासाठी अडचणीची ठरलेली आहे आणि त्यातून प्रवाशांना या त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे. तर हे होते रेल्वेचे अधिकारी ज्यांनी आपल्याला सांगितलं की रेल्वेची पूर्ण तयारी होती, मात्र मान्सून ज्या प्रकारे लवकर आगमन केलेलं आहे त्यामुळे काही काळ प्रशासनाची तारांबळ उडाली होती. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसोबत अजय दंजे, TV9 मराठी, मुंबई.